विकासाचा ध्यास आणि सर्वसामान्यांचा विश्वास. माढा विधानसभा मतदारसंघाचे कर्तबगार आमदार आणि श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे यशस्वी चेअरमन माननीय श्री अभिजित आबा पाटील यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष, माढा विधानसभा मतदारसंघ. उजनी अपडेट 1 ऑगस्ट 2026. सकाळची स्थिती. उजनी आणि वीर धरणामधून पाण्याचा विसर्ग कमी करण्यात आलाय. उजनी धरणातून सध्या 71,700 क्युसेक्सनं तर वीर धरणातून 33,000 क्युसेक्सनं पाणी सोडलंय. काल याच प्रकल्पातून 80,000 आणि वीरमधून जवळपास 63,000चा विसर्ग होता. त्यामुळे भीमा नदीला पूर सदृश स्थिती निर्माण झाली होती. मात्र आता विसर्ग कमी केल्यामुळे ती स्थिती हळूहळू पूर्वपदावर येण्यास मदत होणार आहे. उजनी धरण 95.39% भरलंय. मात्र दौंडची आवक वाढत चालली आहे. 88,430 क्युसेक्सनं उजनीमध्ये पाणी येत आहे. वरील धरणांमध्ये पाणी सोडलं ते काल जवळपास 1,00,000 क्युसेक्सच्या आसपास होतं. त्यामुळे उजनीत येणारी आवक वाढते. मात्र काल जेव्हा धरण 99% भरलं होतं आणि आवक 32,000 क्युसेक्स नव्हती तेव्हा उजनी धरणातनं 80,000 क्युसेक्सनं पाणी सोडलं होतं. त्यामुळे उजनीमध्ये पाणी साठवून ठेवण्यासाठी जागा निर्माण झाली आणि आज 1 मेला जेव्हा पूर सदृश परिस्थिती निर्माण होण्याची भीती होती तेव्हा उजनीतून पाणी कमी करण्यात आलं आणि पाणी साठवलं जात आहे. त्यामुळे भीमेला पूरसदृश परिस्थिती निर्माण होऊ शकली असती. ती स्थिती आता तरी टळली आहे. अद्याप भीमा आणि निरा खोऱ्यात पाऊस सुरू आहे. त्यामुळे वीर धरणांमधून 33,000 क्युसेकनं पाणी सुरूच आहे. त्यामुळे पाण्यामुळे भीमा नदी सध्या दुथडी भरून वाहते. भीमा नदी काठी सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय. पंढरपूरमध्ये सकल भागातील लोकांना हलवण्यात आलेला आहे. 95.39% इतकं भरलंय. उजनी धरणातील एकूण पाणीसाठा 114.76% आहे. यातला उपयुक्त पाणी हे 51.10 TMC इतकं आहे. आज उजनी जलाशयावर 2 मिलीमीटर पावसाची नोंद आहे. या पावसाळ्यामध्ये 175 मिलीमीटर एकूण पाऊस झालाय. दरम्यान वीर आणि उजनीच्या पाण्यामुळे भीमा नदी पंढरपूरमध्ये जवळपास 60,000 क्युसेक्सनं सध्या वाहते. आता विसर्ग कमी केले त्याचा फायदा नदी पाणी पातळी कमी होण्यास होणार आहे. उजनीचा विसर्ग सध्या कमी झालाय. मात्र उजनीत दौंडमधून येणारी किती मोठ्या प्रमाणात वाढते, आज दिवसभर उजनीचा किती विसर्ग वाढवला जातो यावरच भीमा नदीचं चित्र अवलंबून असणार आहे. उजनीचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी विठाई न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बातमी आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवर शेअर करा जेणेकरून शेतकरीही सतर्क राहतील.